तिथून ती एंट्री करत असते आत घरात तिच्या, आणि किती मोठा आहे बघा. तर ह्याला कुठून दुसरीकडे काय सुद्धा नाही, तिथं ती झाडाला असं लटकलेलं असते. आणि ती आत जाते की नाही, चिमणी ह्यात आत राहते, त्याची पिल्लं अंडी आत घालते. त्यावेळेला ह्यात त्यांना प्रकाश काय असतो माहिती आहे का, तर जसं की आपल्या घरात एक बल असतो का नाही, तसं यांच्या घरात पण बल असतो. या I found this. चिमणीचं कोट घेऊन आल्या बघा. ही कोट मित्रांनो खराब म्हणजे सोडून गेल्या ती चिमणी की नाही. यातनं पिल्लं कसं बनवलंय बघा. चिमणी त्यातनं पिल्लं घालून अंडी काढून मोठ्या होऊन सोडून गेले. त्या नवीन कोट करायचं आहे. इथं या विहिरीकडला भरपूर कुठे येते म्हणजे घरट बनवलेलं असते. They always actually विणलंय बघा किती ना. we are always thinking to make our home. It is our dream that one day I will make or I will build my home. And see this nature and the natural beauty. The bird has made this nest, and how beautifully he actually make this, and the structure and all these things. You can observe the things. You know that we learn so many things from nature. Therefore I like nature so much. The nature means I like the farm, I like the trees, I like flowers, I like everything which comes in nature, because in nature we will get the satisfaction. We actually forgot all the tension when we are in the company of nature. Therefore always I love nature. I actually love nature. Therefore whenever I am in tension, I like to go in natural. I like to go in any natural place. Means in not in farm also. In farm also, and any other things where is there are many trees, many flowers, and the river. I like to travel the places where all the things are there. Whenever I will get time, Prince and we both go to any natural place, because it is the way to relieve the tension from all the relieve the tension. So it is only one way to away from the tension, to be in the presence of nature. I really like the nature. So I got this. तर मित्रांनो ही बघितलं सगळं तुम्ही कसं विणलंय बघितलं का चिमण्याने. तर हे जे काय असते माहितीये का, असे भरपूर ठिकाणी कोटी तुम्हाला घरट चिमण्यांचं बघायला मिळालं. आम्ही कोट म्हणतो, कोटी असं गाव म्हणजे ही म्हणते त्याला काय, आपल्या गावठी भाषेत त्याला कोट म्हणते ती. आणि हे बघाय कसं बनलंय, तर हिथून ती एंट्री करत असते आत घरात तिच्या, आणि किती मोठा आहे बघा. तर ह्याला कुठून दुसरीकडे काय सुद्धा नाही, तिथं ती झाडाला असं लटकलेलं असते. आणि ती आत जाते की नाही, चिमणी ह्यात आत राहते, त्याची पिल्लं अंडी आत घालते. त्यावेळेला ह्यात त्यांना प्रकाश काय असतो माहिती आहे का, तर जसं की आपल्या घरात एक बल असतो का नाही, तसं यांच्या घरात पण बल असतो. या तर तुम्हाला मी ती बल काय कसा असतो यात दाखवतो. कारण विषय काय झाला माहिती का, ह्यात ते बरेच दिवसाचा आहे. ह्यात त्यांचा बल आपल्या जसं घरात लाईट असत्या तसं यांचा पण ह्यात बल असतो. किंवा ह्याच्यात आहे का नाही आपण बघूया. तुम्हाला प्रत्येक चिमणीच्या कोट्यात तुम्ही कधीही कुठेही जावा, तुम्हाला तो बल तिचा बघायला मिळणार. त्यांचा बल असतोच त्यात. तर आता हे आपण खूप छान आहे, पण ही बरेच दिवसाचं कोट आहे. ही काय चिमणीचं कोट आहे की नाही ही, कारण बघा ही काय आत्ताच नव्हतं, म्हणजे भरपूर वर्षापूर्वीच तिथं खाली पडलेलं होतं, ते आणलंय उचलून. पण बघूया आपण ह्यात आहे का, तुम्हाला दाखवतो. बघा ह्यात कुठूनही आता हात सुद्धा घालायला येणं झालाय हो का, आणि किती लांब आहे बघा इथं इथपर्यंत. तर इथं ह्याच्यात का नाही त्यांचा बल असतोय उजेड पडण्यासाठी, तो तुम्हाला दाखवतो. तर आता ही आपल्याला ओपन करायला लागणार आहे, फाडायला लागणार आहे थोडक्यात. तर ही काय वेस्टेज जाणार आहे. तर काय प्राणीप्रेमींनी जरा ही करू नका, पण ही दाखवायचं आहे मला. त्यांचा बल का, त्याची रचना कशा प्रकारे आहे बघा. Really very unique thing which we will which we can see in the nature. इतकं मजबूत आहे बरं का ही.
तर हो का लाईव्ह आहे बरं काही त्यात काही नाही, त्यांचा बल ह्यो असतोच प्रत्येक हित. तर आता बघूया आपण. Are you okay, Prince? Very good. See this, so तर मित्रांनो very nice. हो का यात हो का यात कसं काय दिसतंय का? ह्यो जो चिखल असतो की ना आपला, तर हा त्यांचा दिवा असतो या. How it is possible? दिसतं त्यानं, तर त्यातनं प्राण्यांना पक्ष्यांना का नाही दिसतं. कारण तुम्हाला जर आता ही तुम्हाला मी आता दाखवलंय का नाही, तर ह्यात हो का 2-3 ठिकाणी त्यांनी तो चिखल असतो की नाही तो मातीचा त्यांच्या, आणि तुम्ही आता कुठलंही या झाडावरचं कोट जरी काढलं तरी त्या कोट्यात ही तुम्हाला दिसणार. आणि ह्याची रचना बघा कशी केली बसायसाठी. हो का आत इकडून आत एंट्री असंच केल्यावर इथं आत आल्यावर हे असं पॅक होतं का नाही, तर हो का इथं आत गेल्यानंतर तुम्हाला दिसू शकते. हो का इकडं वर या बाजूला आणि हो का या बाजूला, तर तो त्यांचा एक प्रकाश असतोय. म्हणजे असे आम्हाला जुन्यातली लोक पण सांगायची. आणि कारण हा चिखल कशासाठी लावत असतील मग, तर आम्हाला जुन्यातली लोक सांगायची की त्याचा प्रकाश पडतो म्हणून ती रात्रीच्या वेळेला. त्यामुळे तर हे बघा प्राणी मित्र कोण असेल, पक्षी मित्र पक्षीप्रेमी, तर त्यांच्या लक्ष दिलं तर तो काही चिकटून पूर्ण का नाही ह्याला हो का असा चिखल कुठंतरी असतो, जादा नसतो थोडाच असतो. कारण त्यांना उजेडा पुरताच. थोडक्यात ही बल असं समजलं तर आम्हाला लहानपणी आमच्यातली म्हणजे सांगायची ती काही अशा पद्धतीनं कोट्याला आत नसते, तर तो त्यांना प्रकाश देत असतो ज्या वेळेला ही असं पॅक असते त्यावेळेला. तर ही माहिती जर कोणाला अजून काही ह्याच्याबद्दल असली तरी पण आम्हाला पण कमेंट मध्ये सांगा, कारण आम्ही बघितले. आणि तुम्हाला आणखीन तिथं भरपूर या झाडाला कोटे येते. कधी तुम्हाला रानात जाऊन प्रसंग आला कोटेचा तर तुम्ही तिथून लांबून सुद्धा बघू शकताय. कारण हे असं असतंय की आता ही पावसाळ्यात बनवलेलं असतंय त्यामुळे त्यांनी ती पॅक केलं होतं. आता उन्हाळ्यात जी कोटी असते ती त्यांची ती जागा असते बसायची अशी दिसती, तिथं ती चिमण्या बसत असते त्या, तर त्या सुद्धा कोट्यात तुम्हाला तो चिखल थोडासा बघायला मिळणार. तर तो त्यांचा प्रकाश जो प्रकाशाचं साधन असते असं आम्हाला तर एवढं माहिती आहे. अजून कुणाला त्याच्याबद्दल काही वेगळी माहिती असली तर कमेंट मध्ये सांगा. Very informative. I only brought this because this was very तुम्हाला unique. प्रत्येक कोट्यात बघायला भेटणार बरं का. प्रत्येक कुठेही झाडावर कोटा असलं की त्यात तुम्हाला बघायला भेटणार. Really the हा information दिवा is दिवा very, चिमण्यांचा दिवा. हा this is very great information we will get from him, and really this is very तर मित्रांनो माहिती कशी वाटली? good information because I only picked up this to be means I like त्याची this. रचना वगैरे कशी आहे बघा. Really very nice, really informative this information is, because so many people actually आज सुद्धा live कशी in, रचना आहे बघा त्याची. excuse me, so many people actually live in the city, and in city life we don't know about these natural things, and really when we go to any village, we ask to anyone about this, next we will get the same information. So isn't it very unique information, like the mango and the next. आणि त्याची रचना पण किती जबरदस्त आहे बघा. ह्या काड्या छोटे छोटे गोळा करून ही झाड असं every फोटो bird विणत and असते. animal is so much hard working than the human beings. Therefore you know that a small ant is also working for the rainy season, not in summer season, for the food also, and we पाणी only waited doing कितीही nothing. मोठा पाऊस असू दे यातनं पाण्याचा थेंब सुद्धा जात नाही, इतकं जबरदस्त विणलेलं असतं ही चिमणीने. It is so much strong that when the rainy season starts, it doesn't harm, means rain also doesn't harm to this home, means this nest. So it is so much what we can say, it is so much stronger than the buildings which made by the human beings. So it is very actually informative that it is so much strong, and this is nothing but the what we can say, it is because of the hard work of that
small birds. The small birds collect all these small sticks, and then by this type of structure is made by all the birds आणि for किती- their children. किती जाम चिटकून बसलंय बघा. ही भरपूर दिवसाचं आहे. ही पावसाळ्यात बनवलेलं मागल्या वर्षीचं कोट आहे ती सोडून गेली ती, It is तरी सुद्धा किती जाम आहे बघा. ही it is निघता निघत नाही बघा made चिकन. in the बघा last rainy निघता season. निघता निघत नाही बघा. बघा आहे का किती जोरात ताकदीनं आपण जरी ओढलं नाही तरी निघत नाही. We think that we human beings are so much what we can say, so much intelligent, so much unique, but not. In the nature there are so many things which are much more better, much more greater than the human beings. This is nothing but the example of it, surely. Therefore I always respect to the nature, respect to the birds, respect to all the animals, because they have the power, unique power, and because of the uniqueness, the nature always tell us, be honest, respect कापड एखादं for आपण असते ना, everyone, कापड everything कापड else. आपलं एखादं आपण साडीचं वगैरे रुमालाचं वगैरे कापड तशा पद्धतीने बघा कितीही जोरात वाढा तुम्ही. बघा कितीही जोरात वाढा. हे It is पातळ much आहे पण बघा stronger. किती स्ट्रॉंग असेल बघा. हे बघा बघा And we can't imagine how many Okay. days means, how many कसलं days जबरदस्त आहे. will be spent to make this बघा ओढलं तरी nest. बघा आहे का किती स्ट्रॉंग बनवत असतील. जबरदस्त आहे. Therefore always respect to the nature, natural things, and always respect to the hard work of small animals, birds, and everyone. We can learn so many things when we come into the nature, and therefore I actually tell to everyone who are watching this video that always remember that there are so many things in the nature. So means what we can say, that we can learn so many things by this type of small things, small unique things from nature, and it is very तिला helpful इंग्लिश to us. बोलायचा लय नाद असल्यामुळे काही थांबणार नाही. त्यामुळं I आपण really व्हिडिओ love English also, and Marathi also, and Hindi also. त्यामुळं I व्हिडिओ love काय every थांबणार नाही. language. मी सांगतो तुम्हाला आपल्या भाषेत जी मराठी समजते ना, तर व्हिडिओ मध्ये ही जबरदस्त असा त्यांचं बांधणी असत्या आणि व्हिडिओ माझ्या माहितीप्रमाणे ही त्यांची लाईटच असत्या. अजून कोणाला काय माहिती असेल तर सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि पुढच्या वेळेला आणि तुम्हाला ही पडलेलं कुठं होतं खाली, म्हणजे बरेच दिवसाचं होतं ती झाडं I पडलेलं found it होतं when I was खाली searching कुजलंही, Prince and म्हणजे ही King. कुजलंय पडलेलं कोट होतं ही चिमणी सोडून I गेलेली. brought this मग to मागल्या वर्षीचं कोट आहे. Really तर असं smart कधी तुम्हाला आता आपल्या तिथं आहेत भरपूर, तर त्यात तुम्हाला लाईव्ह मध्ये न कोट्याला धक्का लावता त्यांचं कोट घरट न वेस्ट करता किंवा न त्यांचं घरट मोडता मी त्यांच्यातला हा दिवा दाखवतो. प्रत्येक असतोच 99% 110% असतो. मला माहिती होतं म्हणून तर ती मी दाखवलं तुम्हाला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आजच्या व्हिडिओत एवढंच. धन्यवाद. बाय बाय. Bye bye. Thank